समितीकडून आम्हाला आम्ही 13 कामासाठी 3,12,00,000 मागणी केलं होतं सर. त्यापैकी 4 कामासाठी 2,09,00,000च्या निधी मंजूर झालेलं होतं. त्यापैकी हे 11 वाहन 1,51,00,000च्या खरेदी झालेल्या आहेत आणि उर्वरित तिन्ही काम पूर्ण झालेले आहेत सर. या वर्षीसाठी 2025-26 साठी जिल्हा नियोजन समितीकडून आम्ही 13 कामासाठी 7,50,00,000 मागणी केलेल्या आहे सर. त्यापैकी जे महत्वाचे आहे ते मी आपल्या समोर सादर करतो सर. जोडगावी पेठ पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारती एक महत्वाचा मुद्दा आहे सर. ते सध्या ते भाड्याच्या इमारतीने चालू आहे. तिथं पोलीस विभागाच्या नावावर जमीन उपलब्ध आहेत. फक्त आम्हाला निधी उपलब्ध करून दिलं तर नवीन प्रशासकीय इमारती म्हणजे पोलीस स्टेशन तिथं उपलब्ध होईल सर. आणि शहरामध्ये कायदा व संस्कृतीच्या दृष्टीने जे 4 महत्वाच्या चौथी जे असेल ज्यांनी ITI वाणिज्यच्या तातीनाका आणि औद्योगिक या 4ही ठिकाणच्या नवीन चौकी बांधकामसाठी निधी मागणी केलेली आहे सर. ते असणे अपेक्षित आहे. आणि सोलापूर शहरात जास्तीत जास्त कंपॅरेटिव्हली मिरवणूक आणि इतर सण उत्सव साजरा होत आहे. त्या दृष्टीने बाहेरूनही बंदोबस्त आम्हाला जास्ती उपलब्ध होत आहे. त्यांच्या राहण्याची सुविधा आता सध्या स्थितीत आम्ही काही भाड्याच्या हॉलमध्ये मंडपामध्ये आम्ही करत आहोत तात्पुरत्या स्वरूपात. स्पॉन्सर शावडी पोलीस ठाणे येथे जे जागा उपलब्ध आहे तिथे एक बंदोबस्तात येणारे एक कंपनी उपलब्ध असणे सरकार एक हॉलच्या बांधकामासाठी पण निधी मागणी केलेली आहे सर. हे सर्व हे 7.5 कोटीमध्येच शक्य आहे सर. आपण आम्हाला यासाठी निधी नक्की उपलब्ध करून देणार आहे अशा अपेक्षा व्यक्त करते सर. पोलीस आयुक्तालयामध्ये जर आता गृह विभागाकडून पोलीस हाऊसिंग आणि वेलफेअर या संस्थाकडून सर 28 अधिकारी आणि 280 अंमलदारांसाठी सदनिकांच्या निवासस्थानांच्या आता टेंडर झालेल्या आहेत सर. फक्त एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स बाकी आहे सर. ते उपलब्ध झाल्यानंतर ताबडतोब भूमिपूजन करून काम सुरू करण्याची तयारीत आहे सर. हे काम आहे सर 102,92,00,000चे बजेट. हे फेज 1 आहे सर. हे स्कूल 45 अधिकारी आणि 850 अंमलदारांसाठी निवासस्थान बाकी आहे सर. ते फेज 2 मध्ये ठेवलेले आहे पोलीस हाऊसिंग आणि वेलफेअर कॉर्पोरेशनने सर. आपल्याला मी सांगू इच्छितो 2,096 अंमलदार आणि जवळपास 200 अधिकारी अशा आमच्या स्ट्रेंथ आहे सर. त्यापैकी सध्या स्थितीत बघितलं तर 56 अधिकारी क्वार्टर्स आणि 348 अंमलदार क्वार्टर्स वापरण्याच्या लायक सर. आता हे 308 क्वार्टर्स उपलब्ध झाल्यानंतरही आम्हाला ते अपुरी पडणार आहेत. त्यामुळे हे फेज 2 लवकरात लवकर लागू झाला तर बरं राहील सर. सोबतच सर आमचं पोलीस मुख्यालय जे आहे ते 1927चे बांधकाम आहे सर. ते ब्रिटिशकालीन पोलीस मुख्यालय आहे आणि आमचे सर्व जे शस्त्र आणि इतर जे महत्वाचे शस्त्रशाखा वगैरे सर्व त्याच इमारतीमध्ये आहे. त्या सिक्युरिटीच्या दृष्टीने नवीन पोलीस हेडक्वार्टरच्या गरज अत्यंत आवश्यकता आहे सर. सो आपला पाठपुरावा असला तर 100% ते होईल असा आमच्या अपेक्षा आहे सर. यावर्षी जे आम्ही निधी मागणी केलेला आहे DPDC कडून आणि गृह विभागाकडून हे दोन्ही आपल्या स्तरावरून पाठपुरावा होऊन आम्हाला सोलापूर शहर पोलिसांना उपलब्ध होईल अशा सर्व अंमलदारांच्या वतीने मी आपल्याला विनंती करेन. आणि सर आता जे 11 वाहन आपण आपलं सुरू असते लोकार्पण होणार आहे त्यामधून सर आता पोलीसचे जे डायल 112 प्रणाली जी आहे सर त्यात जानेवारी महिन्यामध्ये सोलापूर शहर पोलिसांचे रेस्पॉन्स टाइम सर 8 मिनिट होतो. आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचे जे इज ऑफ लिव्हिंग आणि आमच्या एफिशियन्सी इम्प्रुव्हमेंटचे जे मुद्दा होतो त्या दृष्टीने सर सतत पाठपुरावा ते आता 6 मिनिटात आलेले आहे सर. ऑल इथं लॉग इन त्यानंतर 6 मिनिटात पोलीस वाहन तिथं उपलब्ध असणार आहे. आता हे 11 गाडी आमच्या फ्लीटला ऍड झाल्यानंतर हे 100% आम्हाला खात्री असेल ते आणखी 1 मिनिट कमी होणार आहे. ऑल लॉग इन त्यानंतर 5व्या मिनिटात पोलीस वाहन जनतेच्या सेवेसाठी त्या ठिकाणी उपलब्ध राहील असं मी आपल्याला गवाही देतो सर. आपला शुभ हस्ते आज या कार्यक्रम लोकार्पण सोहळ्याचे कार्यक्रम होणार आहे आणि हे जे आहे सर पोलीस विभागासाठी सर्व अधिकारी अंमलदारांसाठी एक प्रोत्साहन देणारा सारखा विषय आहे. आपण स्वतःहून एवढं
बिझी शेड्यूल मध्ये वेळात वेळ काढून आमच्यासाठी आलेले आहेत आणि त्यामधून आपण पोलीस विभागाला किती महत्व देणार आहेत हे आम्हाला निश्चित दिसत आहे. पूर्ण सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या अधिकारी आणि अंमलदार यांच्या सर्वांच्या वतीने मी आपल्याला गवाही देतो सर, सोलापूर शहर जनतेच्या सेवेसाठी आम्ही सदैव उपलब्ध राहणार आहे आणि कुठल्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ न देता जनतेला एक चांगला सेवा आम्ही बजावणार आहे हे शेवटी आपल्याला सांगतो. माझ्या प्रस्तावना संपवतो सर. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।